नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आय होप की तुम्हा सगळ्यांचा अभ्यास खूप छान चालू आहे आणि जसं की मी एक सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1A पासून सगळे क्वेश्चन्स इंग्लिशचे पाहणार आहोत. कसे सॉल्व करायचे आणि आपण एक रिव्हिजनसारखं पाहतोय. सो त्याच्यामध्ये आजचा आपला चॅप्टर आजचा आपला क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 1B, जो की आहे नॉन टेक्स्चुअल ग्रामरचा. क्वेश्चन नंबर 1A टू 6 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहताय. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 1 मधला B1, जो की आहे नॉन टेक्स्चुअल ग्रामर. याच्यामध्ये एकूण 4 मार्कांचे प्रश्न येतात. प्रत्येक क्वेश्चन एकेका मार्काचा. त्याच्यामध्ये 3 मार्क जे आहेत तर ते ग्रामरला आहेत आणि एका मार्काचा स्पॉट द एरर येतं. स्पॉट द एररचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इथे लगेचच स्पॉट द एररचा व्हिडिओ पण पाहायला मिळेल अपलोड केल्यानंतर. आणि आता ह्याचे 3 मार्काचं ग्रामर आहे ते आपण पाहतोय. इफ यू गाईज डोंट नो, तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्याच्यामध्ये मी ग्रामर्समधले कुठले कुठले टॉपिक्स एक्झामला येणार आहेत ते मी सगळं सांगितलेलं आहे आणि त्यातलेच टॉपिक एक्झाम्सला येतात. सो त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ग्रामर फक्त याच क्वेश्चनमध्ये आहे असं नाही आहे. ग्रामर जे आहे तर ते लँग्वेज स्टडी जो आपला आहे पॅरेग्राफमध्ये येणारा क्वेश्चन त्याच्यामध्ये पण ग्रामर येतं A5मध्ये. अगेन जो नॉन टेक्स्चुअल पॅसेज येतं त्याच्यामध्ये पण ग्रामर येतं. सो बेसिकली ग्रामर प्रत्येक ठिकाणी आहे. कुठले प्रश्न येणार हे जर तुम्हाला माहिती असेल तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करू शकता. सो त्यासाठी मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे. प्लीज चेकआउट करा. आता आपण येऊया क्वेश्चन नंबर 1 त्यातील B1कडे. B1मध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे डू एज डिरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स. सो आता आपल्याकडे या ठिकाणी एक वाक्य आहे, आय नो दॅट ही हॅज स्टोलन द नेकलेस. ठीक आहे, हे आपल्याकडे वाक्य आहे आणि या वाक्याला सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचे. सिम्पल सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अँड दॅट द ऑर सॉरी द नाही अँड नसेल, ऑर नसेल, दॅट नसेल, दो नसेल, कुठले कंजक्शन नसतील, असं सेंटेन्स जे असतं त्याला आपण म्हणतो ते सिम्पल सेंटेन्स आहे. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आय नो दॅट हे एक जोडणारं म्हणजे दोन वाक्यांना जोडायचं काम करते दॅट. ठीक आहे, सो हे आपल्याला नको आहे. हे जर आपण काढलं तर आपलं सेंटेन्स कसं बनेल, सिम्पल सेंटेन्स बनेल. सो आता आपल्याकडे 4 ऑप्शन्स पण आहेत. कधी कधी ऑप्शन्समधून करेक्ट आन्सर फाइंड आउट करायला दिलं जातं, तर कधी कधी डिरेक्टली तुम्हालाच आन्सर लिहायला दिलं जातं विदाउट ऑप्शन्स. सो दोन्ही पण पॅटर्न्स एक्झाममध्ये येऊ शकतात. 2023मध्ये सगळ्या ठिकाणी ऑप्शन्स आले होते, MCQ प्रमाणे केलं होतं. तर मे बी चान्सेस आहेत की 2024ला पण त्याच पद्धतीने पेपर असावा. पण तशी तयारी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून उत्तर लिहिण्याची तयारी करा. मग तुम्हाला ऑब्व्हियसली MCQजमधून फाइंड आउट करता येईलच. सो आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर असं वाक्य फाइंड आउट करायचं आहे ज्याच्यामध्ये दॅट नसेल. तर या ठिकाणी चारही पर्यायांमध्ये कुठेही दॅट नाहीच आहे. म्हणजे त्यांनी पहिलं जे आपले ट्रिक आहे तर तिला असं छान हाणून पाडून पाडलेलं आहे की कुठेही दॅट नाहीच आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला चारही पण पर्यायांचा विचार करावा लागेल. सो पहिला ऑप्शन आहे आय नो ही स्टोल द नेकलेस. बरोबर आहे थोडंसं, म्हणजे बरोबर वाटते पण आपण आधी सगळे चारी पण वाचून बघूया. सो आय नो हिम टू हॅव स्टोलन द नेकलेस. नाही, हे टू मध्ये कशाला आलं नाही, म्हणजे हे वाक्य अर्थ लागत नाहीये, सो हे चुकीचं आहे. आय नो हिम टू बी अ थीप ऑफ द नेकलेस. थीप कुठून नवीन कुठलाही शब्द नाही आला पाहिजे. ठीक आहे, या वाक्यामध्ये कुठे थीप आहे का नाही. सो नवीन कुठलाही शब्द नाही आला पाहिजे. जेव्हा आपण वाक्याला कन्वर्ट करतोय, सिम्पलमध्ये कन्वर्ट करतोय, तेव्हा कुठलाही नवीन शब्द नाही आला पाहिजे. जर आपण कंपाऊंडमध्ये करत असतो, कॉम्प्लेक्समध्ये करत असतो, तर मग कदाचित आपण एखादा वाक्याला जोडणारा शब्द वगैरे वापरला असता, पण ऑब्व्हियसली तो थीप नसता, दुसरा कुठला तरी शब्द असता. बट इथे सिम्पलमध्ये कन्वर्ट करताना नवीन कुठलाही शब्द नाही आला पाहिजे. सो त्याच्यामुळे सी तर अर्थातच आपण एलिमिनेट करू शकतो. नेक्स्ट आहे आय नो हिम ॲज ही स्टोल द नेकलेस. आय नो हिम ॲज ही स्टोल द नेकलेस. नाही, ॲजने वाक्य जोडलं गेलं, हे पण नाही येणार. सो करेक्ट आन्सर कोणता आहे, ए. एकदम सिम्पल, कुठलंही वाक्य कोणीही जोडलं नाही पाहिजे. आय नो ही स्टोल द नेकलेस एकदम सिम्पल वाक्य. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. आन्सर लिहिताना डिरेक्टली तुम्हाला ए लिहायचं आहे, पुढे स्टेटमेंट किंवा सेंटेन्स जे काय आहे ते लिहायचं आहे. एवढंच करायचं आहे, चारी पण पर्याय लिहित बसायचं नाही आहे. इज मेड अप ऑफ प्युअर स्टील इज ब्रॉड फ्रॉम इंडिया. ती एक तलवार जी की प्युअर स्टीलने बनवलेली आहे, तर ती इंडियामधून आणलेली आहे. ठीक आहे, ओके. सो याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे सिम्पल सेंटेन्समध्ये. सो मी एकच प्रश्न कॉन्स्टंट ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार पाहणार आहोत, 3 वेगळे सेंटेन्सेस पाहणार आहोत आणि असेच मी अजून 3 प्रश्न घेईल. ऑब्व्हियसली तुम्हाला एक्झाममध्ये प्रत्येक पॅटर्न वेगळा असणार आहे, बट मी या ठिकाणी एक सराव व्हावा यासाठी एकाच प्रश्नाचे 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ठीक आहे, एक्झाममध्ये मात्र ऑब्व्हियसली वेगळं येणार. सो आता ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगेन सिम्पल सेंटेन्समध्ये करताना कुठलंही दॅट अँड ऑर असलं काहीही वाक्याला जोडणारे शब्द नको आहेत. सो पहिल्या वाक्यामध्ये आहे का असं काही नाही आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये अँड आले त्याच्यामुळे हा पहिल्यांदाच एलिमिनेट झाला. तिसऱ्या वाक्यामध्ये असं काही नाही आहे, चौथ्यामध्ये पण नाही आहे. आता आपण बघूया ए, सी आणि डीकडे. बी तर निघून गेला कारण अँड आलेलं आहे मध्ये. सो द प्युअर स्टील सोड इज ब्रॉड फ्रॉम इंडिया, राईट आहे. द सोड फ्रॉम इंडिया इज प्युअर स्टील, नाही, रॉंग आहे.
द प्युअर सोर्ड फ्रॉम इंडिया इज अ स्टील, ह्याला काही अर्थच लागत नाही आहे. सो सी आणि डी रॉंग आहे, ए करेक्ट आहे. त्याच्यामुळे ए आपलं करेक्ट आन्सर आहे किंवा याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे थर्ड. अगेन सेमच क्वेश्चन मी ठेवलेला आहे. क्वेश्चन कॉन्स्टंट आहे, फक्त एक्झाम्पल्स बदलते मी. नेक्स्ट आहे दे टूक शेल्टर अंडर अ बिल्डिंग बिकॉज दे वर टायर्ड बाय वॉकिंग. ओके, सो बिकॉज याच्यामध्ये वापरलेला आहे ॲज अ वाक्याला जोडणारा शब्द. आता आपल्याला हा शब्द नको आहे आपल्या सेंटेन्सेसमध्ये आणि मग आपण त्याला सिम्पलमध्ये कन्वर्ट करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आधी हे पहा की कोणत्या सेंटेन्समध्ये तुम्हाला असा कुठल्याही प्रकारचा वाक्याला जोडणारा शब्द नाही पाहायला मिळते. बाकी सगळे आपण एलिमिनेट करू शकतो. दे टूक शेल्टर अंडर अ बिल्डिंग, ॲज आलं नाही, नको. टेकिंग शेल्टर अंडर अ बिल्डिंग, दे वर टायर्ड बाय वॉकिंग, याला मिनिंगच लागत नाही आहे. सो हे पण गायब झालं, म्हणजे एलिमिनेट झालं. टायर्ड बाय वॉकिंग, दे टूक शेल्टर अंडर अ बिल्डिंग, हा हे ठीक आहे. अजून एक बघूया. दे वर टायर्ड अँड आलं म्हणजे गेलं हे. सो थर्ड इज अवर करेक्ट आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने फक्त काही ट्रिक्सच्या आधारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. अशाच प्रकारे बरेचसे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पेपर कसा कंप्लीट करायचा, या सगळ्याबद्दलचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आय होप की तुम्ही आपल्या चॅनलला कन्सिस्टंटली फॉलो करताय. नेक्स्ट आता आपण पाहूया अजून काही एक्झाम्पल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे किंवा नेक्स्ट टाईप आहे चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू मेक द गिवन सेंटेन्स निगेटिव्ह. आता आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि आपल्याला त्या सेंटेन्सला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ऑलरेडी मी हा क्वेश्चन आपल्या ग्रामरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता. आपण जेव्हा एखाद्या सेंटेन्सला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करतो किंवा जेव्हा एखाद्या निगेटिव्ह सेंटेन्सला आपण पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करतो, तर त्या केसमध्ये काहीही झालं तरी पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. आता ते वाक्य काय आहे? सुनीता इज द मोस्ट लॉयल एम्प्लॉई ऑफ अवर फर्म. सो आपण जर याचं निगेटिव्ह करताना असं केलं की सुनीता इज नॉट द मोस्ट लॉयल एम्प्लॉई, तर याचा अर्थ काय होते? सुनीता लॉयल नाही आहे. पण आपल्याला वाक्याचा जो काही अर्थ आहे तो न बदलता त्याला निगेटिव्ह करायचं आहे. अर्थात निगेटिव्ह करायचं आहे म्हणजे नो, निदर असे कुठले तरी नकारार्थी शब्द आलेच पाहिजेत. हे तर मेन आपला मोठो आहेच. पण त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. मग आता त्यासाठी आपण काय करतो? तर जो काही शब्द इथे वापरला असेल, आता यातला मेन शब्द काय आहे? लॉयल. जर मी नॉट लॉयल म्हटलं तर ते उलटं होतंय. ठीक आहे. मग लॉयलचा असा जो शब्द आहे, जो मेन शब्द आहे त्या वाक्यामधला, जी मेन क्वालिटी आहे त्या वाक्याची, तर ती लॉयलने डिफाईन होते. मग आता जर मी लॉयलचं अपोजिट केलं, ते म्हणजे डिसलॉयल वगैरे असं काहीतरी केलं, ठीक आहे. सो अशा केसमध्ये जर मी डिसलॉयल केलं, तर सुनीता इज नॉट द डिसलॉयल एम्प्लॉई असं काहीतरी पाहिजे, ठीक आहे. किंवा अजून एक पण डिसलॉयल हे तितकं पण बरोबर नाही वाटतं ते, म्हणजे डिसलॉयल इज नॉट दॅट मच करेक्ट किंवा बरोबर वाटत नाही आहे स्टेटमेंट. आता बघा, आपण जर डिसलॉयल घेऊन वाक्य बनवायचं म्हटलं, इथे ऑलरेडी ऑप्शन्स दिलेत, आपण त्यातलंच बघतोय. तर पहिल्याच ऑप्शनमध्ये डिसलॉयल वापरलंय. सुनीता इज नॉट द मोस्ट डिसलॉयल एम्प्लॉई ऑफ अवर फर्म. सो याचा अर्थ काय? म्हणजे ती खूप डिसलॉयल नाही आहे, म्हणजे ती थोडीफार डिसलॉयल असू शकते. मोस्ट डिसलॉयल नाही आहे, पण ती थोडीफार डिसलॉयल कदाचित असू शकते, असा याचा अर्थ होतोय. पण या वाक्याचा अर्थ काय आहे? मोस्ट लॉयल म्हणजे अजिबात डिसलॉयल नाही. म्हणजे पहिलं वाक्य इवन ग्रॅमॅटिकली बरोबर असलं तरी पण त्याचा अर्थ बदलतोय. ठीक आहे, सो आपण ए नाही घेऊ शकत. बी आहे की सुनीता इज द मोस्ट नॉट डिसलॉयल, हे पूर्णच रचना बदललेली आहे, त्याच्यामुळे वाक्यच बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर सी असं आहे की नो अदर एम्प्लॉई ऑफ अवर फर्म इज ॲज लॉयल ॲज सुनीता. इथे काहीतरी नवीन आहे आणि काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे. ती अशी की आपण नो ऑदरला पण नकारार्थीच ॲझ्युम करतो किंवा निगेटिव्हच आहे हे, आणि त्याच्यामुळे नो अदर एम्प्लॉई ऑफ अवर कंपनी म्हणजे आपल्या कंपनीमधला सुनीता एवढा लॉयल असा कुठलाच एम्प्लॉई नाही आहे. सो दिस इज वन की आपल्याला याची गरज होती किंवा हे सेंटेन्स करेक्ट आहे, हे ह्याचा आन्सर आहे. लास्ट पण रीड करूया. नो अदर एम्प्लॉई ऑफ अवर फर्म इज द मोस्ट लॉयल ॲज सुनीता. नो अदरसोबत आपण मोस्ट नाही वापरू शकत, कारण डिग्रीजमध्ये हे सुटेबल नाही आहे किंवा हे बरोबर नाही आहे. नो अदरसोबत ॲजच वापरावं लागतं. ॲज लॉयल ॲज ब्युटिफुल ॲज वॉटेवर. सो ॲजच वापरावं लागतं, कारण पॉझिटिव्ह डिग्री आपण इथे घेतोय. त्याच्यामुळे सी इज द करेक्ट आन्सर. इथे मोस्ट नसतं तर हे पण बरोबर आलं असतं, बट आपल्याला ऑलरेडी आन्सर मिळालेला आहे, दॅट इज सी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज सून ॲज ही एंटर द रूम ही नोटीस दी अनयुज्युअल प्रेझन्स. सो जसा तो रूममध्ये त्याने एंटर केलं तसं त्याला एक अनयुज्युअल प्रेझन्स असं कोणाच तरी जाणवला. मग आता याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे निगेटिव्हमध्ये. आता अर्थात ॲज सून ॲज आलंय म्हटल्यावर निगेटिव्हमध्ये करताना आपण नो सूनर दॅन करू शकतो, कारण नो आलं पाहिजे ना वाक्यामध्ये. सो आपण ॲज सून ॲजला निगेटिव्ह करताना नो सूनर दॅनमध्ये करू शकतो. आता बघा, नो सूनर दॅन कुठे आहे? सी आणि डीमध्ये आहे, म्हणजे अर्थात ए आणि बीमध्ये आन्सर नसणार आहे, कारण दोघं पण पॉझिटिव्ह आहेत. इथे ॲज सून ॲज ही एंटर द रूम ही डिड नॉट मिस दी अनयुज्युअल प्रेझन्स हे नाही येणार असं. ॲज सून ॲज आहे म्हटल्यानंतर निगेटिव्ह करताना त्याचं नो सूनरच आलं पाहिजे, नो सूनर दॅन आलं पाहिजे.
आता एकतर सी किंवा डी आपलं करेक्ट आन्सर आहे. आधी आपण सी रीड करूया. ए आणि बी दोन्ही पण आपण एलिमिनेट अर्थात करू शकतो. सो सी आहे, नो सूनर डिड ही एंटर द रूम दॅन ही नोटीस द अनयुज्युअल प्रेझन्स. नो सूनर दॅन डिड ही एंटर द रूम इथपर्यंत ठीक होतं. दॅन ही नोटिस्ड द अनयुज्युअल प्रेझन्स. डीड नंतर एंटर्ड कसं आलं, म्हणजे डीड नंतर एंटर पाहिजे ना. सो ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपण सी नाही घेऊ शकत. आता डी पहा, नो सूनर डीड ही एंटर द रूम दॅन ही नोटीस द अनयुज्युअल प्रेझन्स. हे बरोबर आहे, म्हणजे ते फक्त डीड नंतर एंटर्ड आलं. ही खूप बारीक मिस्टेक आहे, पटकन कळत नाही आपण वाचताना. बट सी इज द रॉंग, कारण डीड सोबत आपण कधीच वाक्याचं पास्ट फॉर्म नाही घेत, नेहमी आपल्याला प्रेझेंट फॉर्म घ्यावं लागतं वर्बचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथपर्यंत क्वेश्चन नंबर 1 बी पाहिलेला आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 बी 2, जो की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीने स्पॉट डायरेक्टचे क्वेश्चन्स येऊ शकतात. सो त्याची तयारी पण आपण आता केलेली आहे. बट तरी पण तो व्हिडिओ येईल, नक्की पहा. सगळे व्हिडिओज तुम्हाला अतिशय हेल्पफुल असणार आहेत. सो प्लीज प्लीज आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अर्थात मला माहिती आहे की तुम्ही तसे शेअर वगैरे नाही करणार, कारण त्याला जास्त मार्क्स आले तर बट हे पुण्याचं काम आहे, जरा पुण्य आपण कमवूया आणि शेअर करूया. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.